आज आपण ग्रंथींचा व त्यामध्ये पाझरणाऱ्या स्रावांचा अभ्यास करणार आहोत. टी परीक्षेत 100% याच्यावर एक तरी प्रश्न विचारण्यात येतो. चला तर पाहूया. मस्तिष्क ग्रंथी यामध्ये ग्रोथ हार्मोन्स नावाचे संप्रेरक स्रावत असते. शरीराच्या वाढीवर परिणाम करणारी ही महत्त्वाची ग्रंथी आहे. मस्तिष्क ग्रंथीतून स्रावणाऱ्या स्रावाचे प्रमाण वाढल्यास शरीराची अवास्तव वाढ होते व प्रमाण कमी झाल्यास वाढ खुंटते. आपल्या शरीराच्या वाढी संबंधित असणारी ही मस्तिष्क ग्रंथी आहे. मस्तिष्क ग्रंथी म्हटलं की शरीराची वाढ, एवढे लक्षात ठेवा. नंतर पाहूया कंठस्थ ग्रंथी. यामध्ये थायरॉक्सिन नावाचे संप्रेरक स्रावत असते. आपल्या बौद्धिक विकासा संबंधित असणारी ही ग्रंथी आहे. या ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतःस्रावाचे प्रमाण कमी झाल्यास बौद्धिक विकास खुंटतो व प्रमाण जास्त झाल्यास मानसिक गोंधळ निर्माण होतो. एखादी व्यक्ती महत्त्वाकांक्षी होण्यामागे हा स्राव कारणीभूत असतो. कंठस्थ ग्रंथी ही बौद्धिक विकासा संबंधित आहे, हे लक्षात ठेवा. नंतर पाहूया वृक्कस्थ ग्रंथी. यामध्ये ॲड्रेनलिन नावाचे संप्रेरक स्रावत असते. या स्रावामुळे व्यक्तीमध्ये चैतन्य निर्माण होते व त्याचे प्रमाण अधिक झाल्यास मुले वर्तनात अतिउत्साह दाखवतात. या स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास व्यक्ती अशक्त दिसते. म्हणजे वृक्कस्थ ग्रंथी ॲड्रेनलिन हे काय करतो, मुलांमध्ये उत्साह वाढवतो. टी परीक्षेत विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न पाहूया. कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतर्स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास काय दिसून येते? 1. उंची वाढते. 2. बौद्धिक विकास खुंटतो. 3. वजन कमी होते. 4. शारीरिक वाढ चांगली होते. कंठस्थ ग्रंथी म्हटली की बौद्धिक विकासासंबंधित आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 बौद्धिक विकास खुंटतो हा या प्रश्नाचं उत्तर असेल. नेक्स्ट पाहूया. खालीलपैकी कोणत्या स्रावामुळे व्यक्तीमध्ये चैतन्य निर्माण होते व त्याचे प्रमाण अधिक झाल्यास मुले वर्तनात अतिउत्साह दाखवतात? पर्याय आहेत कार्टिसन, ॲड्रेनलिन, इन्सुलिन, थायरॉक्सिन. तर मुलं अतिउत्साह दाखवणे हा आहे ॲड्रेनलिन वृक्कस्थ ग्रंथीमधील. एखादी व्यक्ती महत्त्वाकांक्षी होण्यामागे स्रावणारा थायरॉक्सिन हा स्राव खालीलपैकी कोणत्या ग्रंथीमधून स्रावतो? याचं उत्तर मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. असेच नवीन नवीन महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.